जय महाकाल. आम्ही आता डायरेक्ट आलोय महाकालच्या मंदिरात उज्जैन मध्ये. तुम्ही हे बघू शकता. आम्ही VIP दर्शन वगैरे काही नाही घेतलं. आम्ही डायरेक्ट आलोय लाईनला, कारण की आम्हाला जो रिक्षावाला भेटला तो खूप चांगला होता आणि त्याने आम्हाला खूप सांगितलं की त्यांनी शिकार चांगली इन्फॉर्मेशन दिली. त्याने आम्हाला 1 नंबर गेटला सोडलं आणि तो मला बोलला की गर्दी नाही आहे, तुम्ही जा डायरेक्ट लाईनने जा, तुम्हाला जास्तीत जास्त तास 1.5 तास लागेल. तुम्हाला पण 8-16 तास 8-10 तास जेवढं ट्रॅव्हल करून आलोयच तर काय प्रॉब्लेम आहे 2 तास लाईनमध्ये राहायला. सो आम्ही तर लाईनमध्ये राहतोय आणि दर्शन घेतो. किती सुंदर बनवलेलं आहे बघा तुम्ही हे. आता इकडून या साईडनी प्रॉपर दिसत नाही, पलीकडे साईडनी दिसेल, तुम्हाला दाखवतो मी सगळं नीट. खूप छान केलेलं आहे. का नाही लोक येणार एवढी. आणि ज्योतिर्लिंगापैकी एक तर असं झालंच पाहिजे. सो आता आम्ही लाईनला लागतोय आणि लाईन मधून जाणार आम्ही दर्शनासाठी. बट ऑब्वियसली दर्शनासाठी जाणार. फोन जेवढा पॉसिबल असेल तेवढा मी नेईल आतमध्ये. जर नाही बोलले मी बंद करेल, कारण की अलाउड नाही तर आपण नाही अति करायचं. सो मी नाही कुठे हे करणार. चला, मला जेवढं पॉसिबल तेवढं मी दाखवेल. तर मला एक आमच्यासाठी एक बॅड म्हणजे सगळ्यात वाईट न्यूज आहे की आम्हाला भस्म आरतीचे पासेस भेटत नाही आहेत. 3 दिवस आधी बुक करायला लागतं आणि आम्ही 3 बुकिंग केली नव्हती. तर ही चुकी तुम्ही नका करू. काय ही चुकी तुम्ही नका करू आणि तुम्ही बुकिंग करा आधीच. म्हणजे साईड आहे, साईडवर जाऊन बुकिंग करा. हे बघा, हे नोट डाऊन करून घ्या. हा ब्युटिफुल इज दिस. किती छान केलेलं आहे हे बघा. आलो रे आलो. आम्ही पळत पळत चालले आणि आम्हाला फुल एम्प्टी भेटले. पुढे थोडी गर्दी लागेल असं वाटतंय. आणि हा चेक पॉईंटला बाकी काही चेक होत नाही. माचीस, तंबाखू, गुटखा वगैरे हे नाही अलाव. आणि चिंगम अलाउड नाहीत. माझ्या बॅगेत चिंगम होते, ते काढून घेतले. तर तुम्ही चिंगम आणू नका. आणि खूप काइंड आहेत आणि खूप चांगले बोलले, काय असं रागात वगैरे बोलले नाही. मस्त आहे. बाबा आलो. हे ते नाही का ये उज्जैनला आलो. तर काही जर टेम्परेचर ना 14-15 असाच आहे. आणि आता मी चेक केलं तेव्हा 15 होतं आणि मग मी रिक्षातून आलो तेव्हा 16 होतं. पण मला एवढं थंड नाही वाटत आहे, बाकी सगळ्यांना वाटतंय. मी फुल पॅक आहे. झालं दर्शन बघितलं ना.
एकच मिनिटावर होता. मला ना अतिशय म्हणजे अगदी खूप 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 भरून आलं. डोळे बघू शकता माझे आकर्षक. मला खूप भरून आलं आणि मला समजत नाही मी शूट करायची आवश्यक पण नव्हतं. मला भाऊने काय पे केलं शूट कर आणि अलाउड होतं शूट करायला तिथे. मी शूट केलं तर तुमचं पण दर्शन बघा. आणि तुम्ही जर खरंच महाकालचे भक्त असाल आणि त्याला जर मनापासून मानत असाल ना तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील का काय तुम्ही माझ्या डोळ्यात आज पाणी आलं ते. आणि रिक्षावाल्याने सांगितल्यानुसार आम्हाला 1 तास सुद्धा लागला नाही. तो तास दिवसा तरी बोललेला आम्हाला 1 तास सुद्धा लागला नाही. अगदी काहीच्या 20 मिनिटं पण नसतील लागली रे. 10-15 मिनिटातच आमचं दर्शन झालं. किती छान. आणि इथं टेम्परेचर आत्ता 16, 17, 14, 15 आहे हे मी तुम्हाला सांगितलं. स्वतः मी एक्झिट करतोय आणि चपला घेऊन जातोय पेट पूजा करायला. वाव, श्री सिद्धिविनायक मंदिर. जेवढे बघाल तेवढे कमी आहेत मंदिर का दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर. वाव, इथे राधाकृष्ण किती छान आहे. काय म्हणजे काय बोलू. खूप छान एकदम मस्त दर्शन अगदी छान झालं. सगळं मस्त. प्रसाद नाही घेतला. प्रसाद आणला काही बघा. प्रसाद आणला. मस्त होता प्रसाद. तर गाईज आम्ही आता आलोय भारत माता मंदिरात आणि 1 नंबर गेटच्या समोरूनच एंट्री आहे डायरेक्ट भारत माता मंदिराला. हे बघा इकडून डायरेक्ट असं. सो चला मंदिरात जाऊयात आणि दाखवतो तुम्हाला पुढे मी. सो गाईज हे असं आहे भारत माता मंदिर. इथे काहीतरी प्लॅन आहे वाटतं. आपण चेक करत. अरे बापरे, 12 ज्योतिर्लिंगांचं ते हे केलेलं आहे. रामेश्वरम, जयनगर, नदी, कांचा. तिकडे नेपाळच्या बॉर्डरला आहे हे सगळं. असं आहे अयोध्या नेपाळच्या बॉर्डरला. ते सगळं तिकडं वरतीच गेलं ना. आपल्या मातेची पूर्ण मूर्ती येते खूप सुंदर अशी. हे सगळं असं केलेलं आहे. वंदे मातरम. सूत्र इकडे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. भारत माता की जय. खूप छान वाटतंय असं. आणि हे मंदिर पण खूप छान बनलंय. मस्त एकदम. आता आम्ही जेवायला आलोय. हॉटेलचं नाव नाही माहिती. नॉनव्हेज आहे. त्या रिक्षावाल्याने आणला आम्हाला. आम्ही आलो. अरे वा, लगेच आली तंदुरीसाठी. एवढी छान आहे. मला नॉनव्हेज खायचं नव्हतं. आता हे बोलतात खाच म्हणून खाणार आहे. तो व्हेज का? व्हेज खातो. काय करणार, यांच्यामुळे खायला लागते. त्यामुळे मला मागवलं वाट. त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज खायला आलोय. माझा काही विषय नाही. मला व्हेज पण चालेल. मला काही प्रॉब्लेम नाही. नक्की. ए याला भाई वगैरे पनीरची भाजी मसूरची भाजी अख्खा मसूर मागव. मी फक्त दाल खिचडी करणार आहे कारण मी पाप करत नाही. मी आता मंदिरातून आली आहे. नाही आम्ही देवाला तर आलो. दाखवतो ना तरी तंदुरी खायला किती बारवाड आहेत ना. नको देवा, कुठे फेडाल. इथंच फेडाच आहेत. दिवे खाणार आहे ना. दिवे खाणार आहे ना. मेडिकल मध्ये गेला फिरायला. चला
आता आमची मस्त तंदुरी आलेली आहे आणि हा खाणार नाहीये आणि ही खाणार नाहीये. तिकडे फोन लावून ठेव रे, बघू प्रूफ कोण कोण खातात कोण कोण नाही ते. तिकडे ठेव ना. बघ हा बघ हाता म्हणतो मी खाणार होता ताट घातला खाता बघ. सगळी तुटून पडली नुसते नावाला खाणार नाही बघ. हे बघ ही बघ खात नाही फटा बोलते. बघ बाकोराचं पीस आहे. दूध येतो प्याल गरम गरम मस्त. गाईज इथपर्यंत ब्लॉग बघितलं तर थँक्यू सो मच. आज फक्त एवढाच ब्लॉग होता. उज्जैनचं दर्शन आणि उद्याच्या पार्ट मध्ये असेल. उद्या पण काय काय करणार आहोत, ओंकारेश्वर करणार आहोत आणि पहिले उज्जैनची साईड सीन करणार आहोत सकाळी उठल्या तर ते तुम्हाला उद्या ब्लॉग मध्ये दिसेल. आणि आजचं दर्शन बघा खूप छान आहे. सो थँक्यू सो मच बघितल्याबद्दल. आम्ही असं डायरेक्ट झोपलाय जेवून आलो आणि महाकाल पण पुसलाय. कोणीच नाही पुसला. मी काय इथं एवढा गार आहे ना 14 टेम्परेचर आहे 13 टेम्परेचर आहे. पाणी त्यापेक्षा डबल निघार आहे. कोण घालला त्या पाण्यात? पाणी त्यापेक्षा डबल निघार आहे. कोण घालेल? कोलब्या. चला थँक्यू सो मच. बाय बाय.